नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिका NHM अंतर्गत 142 जागांसाठी भरती निघालेली आहे। नेमकी कोणत्या पदासाठी भरती निघालेली आहे व या पदाकरता शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, वयाची अट काय दिलेली आहे, नोकरीचे ठिकाण कोठे असणार आहे, फी किती असणार आहे, संपूर्ण सविस्तर माहिती बघण्याआधी तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशा प्रकारची महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। पदाचं नाव व पदसंख्या बघूया। वैद्यकीय अधिकारी या पदाकरता 67 जागा आहेत। बहुउद्देशीय कर्मचारी या पदाकरता 75 जागा आहेत। अशा एकूण 142 जागांसाठी भरती निघालेली आहे। वरील दोन्ही पदांकरता शैक्षणिक पात्रता काय दिलेली आहे ते आपण या ठिकाणी बघू। पद क्रमांक 1 करता MBBS किंवा BMS सोबतच अनुभव असणं आवश्यक आहे। पद क्रमांक 2 करिता 12वी विज्ञान उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। सोबतच पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स पूर्ण असणं आवश्यक आहे। वरील दोन्ही पदांकरता या ठिकाणी वयाची अट देण्यात आलेली आहे। MBBS असेल तर 70 वर्षापर्यंत व BMS असेल तर 18 ते 38 वर्ष प्लस मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार असेल तर त्यांच्याकरता 5 वर्षाची सूट असणार आहे। पद क्रमांक 2 करिता 18 ते 38 वर्ष प्लस मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार असेल तर त्यांच्याकरता 5 वर्षाची सूट असणार आहे। नोकरीचे ठिकाण हे कल्याण डोंबिवली असणार आहे। या पदाकरता फॉर्म भरण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही। या पदाकरता फॉर्म जो आहे तो तुम्हाला ऑफलाईन प्रकारे पाठवायचा आहे। अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण आहे आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, कैलासवासी शंकरराव झुंजारराव संकुल, सुभाष मैदानजवळ, शंकरराव चौक, कल्याण पश्चिम, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे या पत्त्यावर तुम्हाला ऑफलाईन अर्ज भरून पाठवायचा आहे। या ठिकाणी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीखसुद्धा देण्यात आलेली आहे। पद क्रमांक 1 करिता 12 फेब्रुवारी 2024 पर्यंत, पद क्रमांक 2 करिता 14 फेब्रुवारी 2024 पर्यंत। त्याआधी आपण आपला ऑफलाईन अर्ज त्या पत्त्यावरती पाठवून द्यायचा आहे। वैद्यकीय अधिकारी या पदाकरता थेट मुलाखत घेतली जाणार असून हे पद भरण्याकरिता खालील गुणांकन पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे ते तुम्ही या ठिकाणी बघून घ्यायचं आहे। तसेच बहुउद्देशीय कर्मचारी या पदाकरता गुणांकन पद्धतीनुसार निवड प्रक्रिया कशी राबवली जाणार आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे। हा चार्ट तुम्ही वाचून घ्यायचा आहे। तसेच तुमचं जर MSCIT झालं असेल तर या ठिकाणी फॉर्म भरताना तुम्ही तसा उल्लेख करायचा आहे। या जाहिरातीची PDF व ऑफलाईन अर्जाच्या नमुन्याची PDF तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। तर चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका। तसेच अशा प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।